श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या. माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते. मॅडम, आजचा आपला हा जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा. पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असूनसुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवड-निवड, वैयक्तिक आवड-निवड ह्यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे आणि लक्षात घ्या, जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतंच आहे, पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहतं आहे का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.